हॅलो, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. कृष्णनगरी द्वारकेमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर इथे आम्ही करणार आहोत श्रीकृष्ण द्वारकाधीश टेम्पलमध्ये दर्शन आणि सोबतच तुम्हाला दाखवणार आहोत इथे कोणकोणते प्लेस आपण व्हिजिट करू शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही इथे पोहोचलो सोमनाथवरून बसने. जर तुम्हाला इथे यायचे असेल तर ट्रेनचे ऑप्शनही अवेलेबल आहेत. मित्रांनो, मस्त असा चहा घेऊ सकाळी सकाळचे आता 4 वाजले. चहा घेतल्यानंतर आम्ही गेलो गोमती घाटावर, कारण की हॉटेल्स ओपन व्हायला टाईम होता. त्यामुळे गोमती घाटावर आम्ही निवांतपणे बसलो. द्वारकाधीश मंदिराजवळ आहे हा गोमती घाट. असं म्हटलं जातं की इथे स्नान केल्याने सगळी पापही धुतली जातात. गोमती नदी इथे येऊन समुद्राला मिळते आणि हा समुद्राचा हा संगम पाहणं एकदम खूप अद्भुत मानलं जातं. त्यामुळे आवर्जून गोमती घाटावर नक्की या. बराच वेळ घालवल्यानंतर 7 वाजता हॉटेलही ओपन झाले होते. त्यानंतर हॉटेल बुक केली आणि चेकिंग केल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही जात होतो द्वारकाधीश टेम्पलला, जे की आमच्या हॉटेलपासून 5 मिनिटाच्याच वॉकिंग डिस्टन्सवर होतं. मंदिरात जाण्याआधी आम्ही नाश्ता केला आणि इथले समोसा आणि पोहे खूप जास्त टेस्टी आहेत आणि ते आम्हाला खूप आवडले. सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही निघालोय आता द्वारकाधीशचं दर्शन करायला. तुम्ही बघू शकता तुम्ही मंदिराचे टायमिंग्स. सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं. त्यानंतर 8 ते 9:15 पर्यंत बंद असतं आणि पुन्हा 9:15 ते 1 वाजेपर्यंत उघडतं. संध्याकाळचा टायमिंग आहे 1 ते 5 पर्यंत बंद असतं. ते 5 ते 9:30 परत ओपन होतं आणि 9:30 ते 7:30 पुन्हा बंद होतं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे. आज उभं असलेले श्री द्वारकाधीश मंदिर भगवान श्रीकृष्णांचे पंतू वज्रनाभ यांनी बांधलं अशी श्रद्धा आहे. हे मंदिर 5 मजली सुमारे 72 स्तंभांवर उभं असून याच्या शिखरावर फडकणारा ध्वज दिवसातून अनेक वेळा बदलला जातो. ही एक अद्भुत परंपरा आहे. हे मंदिर 4 धामांपैकी एक असून द्वारका यात्रा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. अर्धा तास लाईनीत उभं राहिल्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलो मंदिरात. मंदिरात पाऊल टाकताच जय श्रीकृष्णाचा गजर कानात घुमतो. समोर उभं असलेलं श्री द्वारकाधीशांचं दिव्य दर्शन मनाला अपार शांती देऊन जातं. हे दर्शन शब्दांपलीकडचं आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथेच असलेल्या लोकल मार्केटमध्ये गेलो. हे जे मार्केट आहे तिथे कृष्णाचं सगळं सामान मिळून जातं, कपडे, ॲसेसरीज वगैरे. द्वारकाधीशचं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता निघालोय पुढचे काही स्पॉट घेण्यासाठी. द्वारकेतले अजून प्लेसेस एक्सप्लोअर करायचे असतील तर येथे लोकल ऑटो भेटतील, जे की तुम्हाला 6 to 7 प्लेसेसवर घेऊन जातील. त्यासाठी पर पर्सन फेअर आहेत 400 रुपीज. द्वारकेपासून 17 ते 18 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो नागेश्वर ज्योतिर्लिंग इथे. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील द्वारकाजवळ आहे. द्वारकापासून 17 ते 18 किलोमीटर सुमारे अंतरावर हे स्थित झाले आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग अहंकार, विष आणि भीतीपासून संरक्षण देणारे मानले जाते. इथे भगवान शिव आणि नागांचे अधिपती नागेश्वर म्हणून पूजले जातात. शिवभक्तांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते.
शिवभक्त सुप्रिया हिच्या अखंड भक्तीमुळे भगवान शिवजी प्रकट झाले आणि राक्षसांचा नाश करून ते इथे नागेश्वर म्हणून ह्या ठिकाणी प्रकट झाले. ही जी शिवमूर्ती दिसते तुम्हाला, तिची उंची जी आहे ती 80 फूट उंच आहे. इथे दररोज अभिषेक, आरती तसेच विशेष पूजा सुद्धाही केल्या जातात. आणि महाशिवरात्रीत श्रावण महिना सोमवार हे विशेष दिवस इथे खूप भाविकांची गर्दी असते. आणि आता आम्ही डिसेंबर महिन्यात वीकेंडला आल्यामुळे आज तुम्हाला दिसतेच इथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गोपी तलावाकडे. राधे राधे. 20 रुपये, फक्त 20 रुपये. क्या है आंटी, मतलब यहाँ पे गोपी तलाव में? हाँ, समाधी है. असं म्हणतात की इथे गोपिया ज्या होत्या त्या मथुरा आणि वृंदावन वरून यायच्या आणि इथे स्नान करायच्या. आणि इथे बाहेर अशी खूप दुकानं पण आहेत. तिथे मंदिर सुद्धा आहेत छोटे मोठे, तिथे जाऊन दर्शन तुम्ही करू शकता. चल जा. इथे गोपी तलावाच्या बाहेर छास खूप मस्त मिळते, तर तुम्ही इथे येत असणार तर छास नक्की ट्राय करा. एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगते. आम्ही आमच्या ऑटोवाल्याला विचारलं की गोपी तालाब का हिस्ट्री क्या है, तो उन्होंने हमको कुछ ये बताया कि यहाँ पे जो गोपियाँ थी वो स्नान करने के लिए आती थी, पर अभी कोई भी नहीं आता है बोले. तो हम सुनकर बहुत लोग हंसे. ऑटो राईड एन्जॉय करता करता आम्ही येऊन पोचलो बेट द्वारका. बेट द्वारकेला जाण्यासाठी सुदर्शन सेतू ब्रिजवरून जावे लागते. हा ब्रिज खूप सुंदर बनवला आहे आणि हा कनेक्ट होतो बेट द्वारकेला. पहिले असे होते की बेट द्वारका जाण्यासाठी बोटिंगनेच जावं लागायचं, तिथे रस्ता जाण्यासाठी बिलकुलही नव्हता. आणि आता हा सेतू बनवल्यामुळे आपण गाडी सहजरित्या मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. लाकडी बघ. क्या भैया, भैया ये नीचे गिरेगी तो टूटेगी. पुराणानुसार हेच ते ठिकाण आहे जिथे भगवान श्रीकृष्ण बालपणी वास्तव्यास होते. म्हणूनच याला जुनी द्वारका किंवा कृष्णाची मूळ द्वारका असेही म्हटले जाते. बेट द्वारका हे जे ठिकाण आहे ते निळाशार समुद्राने वेढलेले आहे. शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक अत्यंत सुंदर असे ते ठिकाण आहे. बेट द्वारकेनंतर आम्ही निघालो शिवराजपूर बीचला. तिथे येऊन समजते की सगळे लोक तिथे आलेले आहेत. नुसती गर्दी, जिथे जातोय तिथे गर्दी. ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी तुम्ही ट्राय करू शकता. स्कूबा ड्रायव्हिंगपासून रोल्स रॉयल्सच्या गाडीमध्ये पण तुम्ही बसू शकता कमी पैशात. त्यानंतर इथे स्पीड बोट, पॅराग्लायडिंग, जेट स्काय राईड, आईसलँड, बनाना राईड, ड्रॅगन राईड, अशा खूप साऱ्या डिफरंट राईड भेटतील. बघू शकता आतमध्ये लोक ऑलरेडी एन्जॉय करतात. सगळे प्लेस बघून झाल्यानंतर आम्ही आलो रुक्मिणी माता मंदिर. द्वारकेत एक गुड आहे, जे द्वारकाधीश मंदिर आहे ते शहरात, पण रुक्मिणी माता मंदिर जे आहे ते बाहेर का, कारण एकदा श्रीकृष्णाने रुक्मिणीसाठी जमिनीतून गंगा प्रकट केली आणि क्षणभर अहंकार आला आणि श्रीकृष्णाने बोध दिला भक्तीपेक्षा नम्रता मोठी, म्हणून आजही दोन्ही मंदिरे ही वेगवेगळे आहेत. चला मंडळी, आता आम्ही निघतोय द्वारकेवरून. तर आता आम्ही निघालोय पुन्हा घरी येण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे द्वारका स्टेशन. इथे मेंटेन ठेवलेलं आहे, खूप मेंटेन
टेम्पल पासनं रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला किती चार्जेस? 200 रुपये चार्जेस. तसं आपल्या इथे महाराष्ट्रात 100 ते 80 रुपये जाऊ शकतो आपण. तर मित्रांनो, द्वारका हे फक्त पर्यटन स्थळ नसून एक अनुभव घेण्याचं सुद्धा ठिकाण आहे. तर तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता. आणि आमचा हा अनुभव खूप सुंदर राहिलाय. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मात्र शेवटी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय द्वारकाधीश.